दिव्यात महापालिकेच्या शाळा वाढाव्यात या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिवा प्रभाग समिती कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली। त्यांना याबाबत निवेदन देण्यात आले। दिवा शहरात महापालिका शाळांची संख्या कमी असल्याने येथे 60च्या वर अनधिकृत शाळा वाढल्या आहेत। महापालिकेने शाळांची संख्या वाढवल्यास अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत असं शिवसेना ठाकरे गटाच्या ज्योती पाटील यांनी या निवेदनात म्हटलंय। शिवसेना ठाकरे गटाच्या महिला शहर संघटिका ज्योती पाटील यांच्या वतीने मागील 2 वर्षापासून दिवा शहरात महापालिकेच्या शाळांची संख्या वाढवा अशी मागणी करण्यात येते। अनधिकृत शाळा दिवा शहरात वाढत असून विद्यार्थ्यांना महापालिकेने शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या तर येथील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेणार नाहीत असं यावेळी ज्योती पाटील म्हणाल्यात। महापालिकेने दिव्यात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून न दिल्याने दिव्यात अनधिकृत शाळा वाढल्या असल्याचा आरोपही ज्योती पाटील यांनी केलाय। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सध्या दिवा शहरात हा शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे। गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही निवेदन देतो आयुक्त साहेबांना, शिक्षण अधिकाऱ्यांना, मात्र याच्याकडे कानाडोळा केला जातो। झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन यांना जाग कधी येणार? दिवा शहरात विद्यार्थ्यांचं शिक्षण यांनी कवाटावर आणलेलं आहे। आमची वारंवार पत्रातून एकच मागणी आहे की दिव्यात महानगरपालिकेच्या शाळा वाढल्या पाहिजेत। महानगरपालिकेच्या शाळा आणि इयत्ता 10वीपर्यंत वर्ग सुरू झाले तर दिव्यातील विद्यार्थी हे अनधिकृत शाळेत शिक्षणासाठी जाणार नाहीये। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। यासाठी प्रशासन काय ठोस भूमिका घेते याच्याकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत आणि हा शिक्षणाचा खेळखंडोबा कुठेतरी थांबला पाहिजे। प्रशासन आणि इथले सत्ताधारी लोकप्रतिनिधी हे महापालिकेच्या शाळा वाढवण्यासाठी अपयशी ठरले आहेत। बघा, गेल्या कित्येक महिन्यापासून दिव्यातील अनधिकृत शाळा बंद व्हाव्या या संदर्भात आम्ही निवेदन देत आहोत। आपण पाहाल की महापालिकेने जाहीर केलेल्या 81 शाळांपैकी 70 शाळा या दिव्यातल्या आहेत आणि या दिव्यातल्या 70 शाळांना शिक्षण अधिकाऱ्यातर्फे मागे नोटीसी देण्यात आल्या होत्या। कोर्टाच्या आदेशानुसार या शाळा बंद झाल्या पाहिजेत आणि ह्यांना दंडही लावण्यात आला होता। 1 लाख रुपये यांना दंड लावण्यात आला होता। त्याच्यानंतर 1 लाख रुपये ज्या दिवशी दंडाच्या त्यांना पावत्या देण्यात आलेल्या होत्या त्याच्यानंतर पर डे 10,000 रुपये असा दंड। या दंडाची रक्कम जवळजवळ 65 कोटीच्या घरात गेलेली आहे। म्हणजे 65 कोटी रुपये महापालिका यांच्याकडून कधी वसूल करणार आहे हा मोठा एक प्रश्न आहे। आणि अजूनपर्यंत आता शाळा चालू झाली, 2 महिना संपत आले, शाळा चालू झाले, परंतु शिक्षण अधिकाऱ्यांकडून या शाळा बंद गेलेल्या नाहीत। आणि या अनुषंगाने आता ज्या दिव्यातल्या अधिकृत शाळा आहेत त्यांनी 1 तारखेपासून बेमुदत संप असं जाहीर केलेलं आहे। आमचं म्हणणं ह्या अधिकृत शाळांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। यांना असा कोणताही अधिकार नाही की शाळा बेमुदत बंद करायचा, कारण तुम्ही अधिकृत शाळा तर तुम्ही मुलांच्या शिक्षणाशी घेऊ शकत नाही, तुम्ही त्या शाळा चालू ठेवल्या पाहिजेत। जर अशी पवित्र जर अधिकृत शाळा पण घेत असेल तर ह्यांच्यावरती पण पहिले गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण एकीकडे तुम्ही अनधिकृत शाळा बंद करावं म्हणून तुम्ही हे सांगतात, पण ज्या अनधिकृत शाळांविषयी या अधिकृत शाळावाई बोलतात ह्यांची पण चौकशी झाली पाहिजे की हे नियमाच्या निकषात आहेत का, यांच्या ज्या शाळा आहेत या इमारती ज्या आहेत त्या अधिकृत आहेत का। मग एकीकडे तुम्ही जर सांगताय की त्या अनधिकृत आहेत आणि इथले काही जे लोकप्रतिनिधी आहेत ते सांगतात की या शाळा लिगल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, तर आम्ही ज्यावेळी या संदर्भात आता रिट पिटिशन टाकणार आहोत तेव्हा शिक्षणाधिकारी, आयुक्त आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत यांना मी याच्यात पार्टी करणार आहोत, कारण या अनधिकृत शाळा माझे या लोकप्रतिनिधींचा पण हात आहे, कारण याला जबाबदार हे लोकप्रतिनिधी आहेत। तर या अनधिकृत शाळा दिव्यात बांधत होत्या मग लोकप्रतिनिधी काय धोका काढत होते का? मग म्हणून यांची पण चौकशी झाली पाहिजे, या पूर्ण याची चौकशी झाली पाहिजे। कारण दिव्यामध्ये जेवढे इलिगल शाळा आहेत त्या सगळे बिझनेस आहे। त्या स्कूलमध्ये एकही शिक्षक तुम्हाला BA DED भेटणार नाही। सगळी 10वी किंवा 12वी झालेले आहेत, त्यांना स्वतःलाच म्हणजे शिकवायचं कसं तेही माहिती नाही आहे, तरी पण त्यांना शाळेमध्ये शिक्षक म्हणून घेतले जाते। आणि आता म्हणायचं तर एक लिगल शाळेमध्ये जे चाललं आहे की आम्ही शाळा बंद ठेवणार, तर शाळा बंद ठेवल्या तर मुलांचं नुकसान तर आहेच, पण तुम्ही शाळा बंद का करता हा मोठा प्रश्न आहे। आणि शाळा बंद करताय तुम्ही तर तुम्ही फी वाढ करताय। फी वाढमध्ये जर फी वाढ असेल तर पालकांना ते परवडणार तर काय ना, सामान्य माणसाला ते परवडत नाही। 25,000 30,000 एवढी जर तुम्ही फी घेताय तर ते परवडण्यासारखं नाहीच आहे, बरोबर आहे ना। मग तुम्ही महानगरपालिकेची जी शाळा आहे ते 4थी 5वीपर्यंतच आहेत मला वाटतं, तर ते तुम्ही वाढवा ना, 10वीपर्यंत करा। मग इलिगल शाळा बंदच होतील कायमच्या। सगळे जे सामान्य वर्ग आहेत ते सगळे आपल्या महानगरपालिकेमध्ये शिक्षण घेतील मुलांचे। मला एवढंच म्हणायचं की प्रशासन याकडे लक्ष द्यावं.
अधिकृत शाळांची फी वाढ केली आहे त्यांनी. तुम्ही बोलताय अधिकृत शाळा आहे तर तुमची फी वाढ कमी करा. 20-20, 30-30 हजार तुम्ही फी घेता, त्याच्यामध्ये मुलांना काही फॅसिलिटी नाही. एक तर पाणी नसतं, हात धुवायला नाही, वॉशरूमला जायला पाण्याचे वांदे असतात. तर एवढंच असेल तर प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं.